स्नेहल चंदन तुमचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे या योधका प्लॅटफॉर्मवर. योधका प्लॅटफॉर्म हा असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या थ्रू आपण महाराष्ट्रातील छोट्या छोट्या शहरातील मुलींना त्यांच्या करिअरबद्दल गायडन्स करायचा प्रयत्न करतोय. हे गायडन्स आपण त्यांना त्यांच्या मराठी म्हणजेच मातृभाषेत देण्याचा प्रयत्न करतोय. याआधी आम्ही आणखी 2 सेशन रेकॉर्ड केलेले आहेत. जर तुम्हाला हे सेशन लाईव्ह जॉईन करायला मिळाले नसतील तर तुम्ही प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा. ते सेशन आम्ही घेतले आहेत, बिल्डिंग अ करिअर इन फार्मा, बिल्डिंग अ करिअर इन ग्राफिक डिझायनिंग. आम्ही हे दोघंही सेशन आमचे युट्यूब चॅनलवर टाकले आहेत आणि युट्यूब चॅनलचं नाव सुद्धा योधक आहे. सो प्लीज गो वॉच, लाईक अँड सबस्क्राईब, जेणेकरून तुम्हाला आमची नवीन नवीन अपडेट मिळत जातील. आज जे सेशन घेणार आहोत ते आपण घेणार आहोत बिल्डिंग अ करिअर इन लॉ. त्याच्यासोबत आपल्यासोबत जॉईन झालेली आहे सायली वडाम. सायली ही व्यवसायाने वकील आहे. ती मूळची ठाण्याची आहे. तिला एकूण 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि तिचं जर शिक्षण सांगायचं झालं फॉर्म इन मार्केटिंग मॅनेजमेंट, BLS, LLB, बॅचलर इन लॉ, LLM इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन लॉ. तिने डिप्लोमा केलेला आहे, डिप्लोमा इन सायबर लॉ, आणि तिने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केलेला आहे इन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. सो सायली, थँक्यू सो मच. आज तू आम्हाला जॉईन केली आहे आणि तुझ्या बिझी स्केड्यूल मधून तू ऍक्च्युली टाइम काढला आणि आज आमच्यासोबत तू जॉईन झाली आहे. थँक्यू सो मच सायली. सर्वात पहिले तुझे धन्यवाद करते, कारण की तू मला निवडलंस हे करिअर गायडन्स करायला. त्यासाठी धन्यवाद. कारण की मला जरूर आवडेल आपल्या सगळ्यांना गाईड करायला. आणि लॉ बद्दल बऱ्याच लोकांना गैरसमज आहे. ते आतापर्यंत कुठच्याच प्लॅटफॉर्म वरती म्हणजे केले असतील बऱ्याच लोकांनी प्रयत्न, पण महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या क्लिअर नाहीयेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्या की जसं एक्झाम्स कशा असतात, काय असतात, आणि कोणाला एक असा प्लॅटफॉर्म नाही मिळालेला की जेणेकरून लॉ हे करिअर निवडायचं असेल तर कुठच्या मार्गाने जायचं, करेक्ट, कसं जायचं. करेक्ट. सायली असं म्हणतात की शहाण्या माणसाने कोर्टाच्या पायऱ्या चढू नयेत, पण ह्याच जर पायऱ्या जर आपल्याला करिअरसाठी जर चढायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल? एक म्हण आहे, ऑल वुमन आर क्रिएटेड इक्वल बट फायनेस्ट आर द वुमन हु आर लॉयर्स. कारण एक जनरली म्हटलेलं आहे. म्हणजे हे व्यासपीठ साधारणपणे बायकांना म्हणजे वुमननी लॉ करिअर घ्यावं ह्यासाठी आहे. तुम्ही असं नाही, मी एक जनरल जी इन्फॉर्मेशन देते ती मेन अँड वुमेन दोघांसाठी आहे. मी जेंडर इनइक्वालिटी करत नाही. पण माझं असं स्वतःचं प्रांजल मत आहे की जसे बरेच असे मॅटर्स आहेत की जे पुरुषांपेक्षा जास्त बायका चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतात. तर माझं ते ओपिनियन पर्सनल आहे, इट इज नॉट हे. पण अजून एक सांगायचा मुद्दा असा आहे ह्या सगळ्यामध्ये की कोर्टाची पायरी शहाण्या माणसाने चढू नये. पण प्रत्येक माणसाला आयुष्यात कधी ना कधीतरी, म्हणजे अगदीच माणसाला जन्म झाल्या त्याला महानगरपालिकेमध्ये आपलं बर्थ सर्टिफिकेट नोंदवायचं असेल, म्हणजे नाव नोंदवायचं असेल तर त्याचं त्या व्यक्तीने नाही, त्याच्या आई वडिलांना नोंदवावं लागतं. तर तिथपासून तुमची म्हणजे ते कोर्ट असं नाही, पण सरकारी कामाची सुरुवात तिथपासून होते. किंवा एखादा माणूस वारला, एक्सपायर झाला, तर त्या व्यक्तीचं पण नोंदणी करावी लागते. आणि हे सगळं लॉ रिलेटेड आहे. म्हणजे कुठचा म्हणजे महाराष्ट्र असेल किंवा कुठच्या स्टेटचे कायदे असतील तर तुम्ही जन्माला आल्यापासून आणि जन्माला येण्या अगोदर पासून पण लॉ असतात. म्हणजे जसं प्री नॅटल लॉ आहेत, म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये काय करू काय नाही, म्हणजे 20 वीक्स मध्ये अबॉर्शन, 20 वीक्स नंतर अबॉर्शन करू नये. म्हणजे तुम्ही आईच्या गर्भात आल्यापासून तुमच्यावरती लॉ लागू होतो. जसं प्रॉपर्टीमध्ये पण शेअर असतो अनबॉर्न चाइल्डचा, कुठच्या ह्याला असतो कुठच्या ह्याला नसतो. ते सगळ्या बाकीच्या मोठ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही आईच्या गर्भात राहिल्यापासून तुम्ही लॉशी कनेक्टेड असता. तुमची नाळ एक लॉशी कनेक्टेड असते असं मी म्हणू शकेन. त्यामुळे हे जे कोणी म्हटलंय की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, तर ते एक एक्सपिरियन्स म्हणजे तो कसा आहे की कोर्टाची प्रोसिजर प्रोलॉंग असते, न्याय मिळायला उशीर लागतो. कारण एक सिंपल गोष्ट असते ना, आपण एक साधा रुमाल घ्यायला गेलो बाजारामध्ये तरी आपण 100 वेळा विचार करतो आपले 10 रुपये खर्च करताना. ते लोकांच्या प्रॉपर्टी असतात, लोकांची लाईफ असते. तर त्या लाईफची कोणी खेळू नाही शकत. तो जज असेल किंवा तो वकील असेल किंवा तो कोणी असेल, XYZ
ती व्यक्ती असेल, तर समोरची व्यक्ती अ, तर इतका लवकर डिसिजन घेणं, म्हणजे लोक असं म्हणतात की डिसिजन प्रोलॉंग होतोय किंवा काय. बाकी सगळ्या टेक्निकल गोष्टींमध्ये मला पडायचं नाहीये, पण लॉ हा पॉइंट ऑफ व्ह्यू पकडला गेला तर आपण आईच्या गर्भात असल्यापासून आपल्याला लॉ हा लागू होतो, असं मी करेक्ट, म्हणेन. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. म्हणजे आपल्या जन्मापासून तर मरेपर्यंत कायदा हा आपल्या सोबत आहे. येस. करेक्ट, करेक्ट. सायली, तर आपल्यासोबत आता अशा खूप साऱ्या मैत्रिणी जुळून आलेल्या आहेत, ज्या मे बी 10वी मध्ये असतील किंवा 12वी मध्ये असतील. जर त्यांना या क्षेत्रामध्ये जर पदार्पण करायचं असेल किंवा या क्षेत्रामध्ये जर त्यांना एंट्री घ्यायची असेल, तर काय काय स्टेप्स आहेत? म्हणजे जर मला जायचं असेल तर मी 12वी नंतर काय करू, मी 10वी नंतर काय करू? तू त्याबद्दल थोडी माहिती देऊ आता शकशील? याबद्दल पण एक थोडीशी लोकांची समज गैरसमज असतात, की 10वी झाल्यानंतर मला आर्ट्सच घेतलं पाहिजे. असं लोक म्हणतात की लॉ करायचं तर आर्ट्सच घ्यायला पाहिजे. तर असं नसतं. तुम्हाला मुळात लॉ करायचं असेल तर त्याची तयारी तुम्हाला अगोदरपासून, म्हणजे मी तर म्हणेन की 8वी-9वी पासून तुम्हाला जर कारण मुलांना आजकाल माहिती असतं मला काय व्हायचंय पुढे. म्हणजे एक थोडंसं विजन असतं. विजन नसेल तर त्यांनी करिअर गायडन्स सेमिनार असतात, बाकीच असतं, किंवा काही काही जणांचे आता जसं काही अंशी माझा निर्णय माझ्या आईवरती अवलंबून होता. तर तसं म्हणजे काही अंशी आपल्या पेरेंट्सवरती काही लोक अवलंबून असतात. म्हणजे माझा निर्णय झाला होता, पण अप्रुव्हल पेरेंट्सचं असतं काही काही ठिकाणी, काही काही घरांमध्ये. आपल्याकडे महाराष्ट्रात अजूनही एवढी मुलींना किंवा मुलांना सुद्धा अशी तेवढी मुभा नाहीये की मला जे पाहिजे ते मी करेन. म्हणजे एखाद्याला पेंटर व्हायचं असेल तर तो 10 वेळा विचार करेल. कोणी त्याला डायरेक्टली जे ला नाही पाठवत. सांगतात बेसिक ग्रॅज्युएशन कर आणि मग जा. तर हे एक पेरेंट्सची बेसिक स्ट्रॅटेजी असते किंवा आपल्या अगोदरच्या जनरेशनची. पण त्यांना असं रिस्क वाटते त्यामध्ये. बेसिक ग्रॅज्युएशन असेल तर त्यांना कसं की तुम्हाला बऱ्याच फॅकल्टीज ओपन असतात. म्हणजे ज्यांना लॉ करायचं असेल त्यांना लॉ पण करता येऊ शकतं, CS करता येऊ शकतं, बऱ्याच काय अशा म्हणजे अदर करिअर ऑप्शन्स असतात. पण मला लॉयरच व्हायचंय, मला ऍडव्होकेटच व्हायचंय. तर मला काय करायची तयारी? तर सगळ्यात पहिले मला माझ्या कम्युनिकेशन स्किल्स वरती फोकस करायचा आहे. सगळ्यात पहिले मला अ, लोकांशी कसं बोलायचं, वन टू वन कसं व्हायचं, ह्याची मला तयारी करायला पाहिजे. मला भीती नाही वाटली पाहिजे कोणाशीही बोलताना. मला माझे मुद्दे मांडताना भीती नाही वाटली पाहिजे. मुद्दे मांडायचे असतील, पण तुम्ही असे नाही मांडू शकत की मला दारू प्यायची आणि मी त्याला समर्थन करीन आणि मी वाटेल तशी भांडीन त्याच्याकरता. तर ते व्हॅलिड असले पाहिजेत आणि लॉशी कनेक्टेड असले पाहिजेत. तर हे हे स्किल्स आहेत, ते मुलांचे 8वी-9वी नंतरच तुम्ही डेव्हलप केले पाहिजेत. म्हणजे त्यांना वेगवेगळ्या एज्युकेशन कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घेऊन किंवा वेगवेगळ्या स्पर्धा असतात, निबंध स्पर्धा असतात किंवा काय, म्हणजे या बेसिक तयारी. कारण की तुम्हाला लॉच्या एंट्रन्स एक्झाम ज्या असतात त्याच्याबद्दल मी नंतर बोलेनच. पण एक बेसिक सांगते, तुम्हाला लँग्वेज स्किल म्हणजे तुमची लँग्वेज ही खूप परफेक्ट असली पाहिजे, उत्तम असली पाहिजे. कुठचीही लँग्वेज असेल, म्हणजे ह्याला पण खूप एक लोकांना गैरसमज असतो की मला इंग्रजी आलं तरच मी लॉची प्रॅक्टिस करू शकेल. तर आपल्या महाराष्ट्रात कोर्टाची भाषा मराठी आहे आणि तुम्ही मराठीत कुठेही बोला. तुम्ही अगदी काही केसेसमध्ये हायकोर्टमध्ये पण जजेसनी मराठीमध्ये लोकांचे ऐकून घेतलेले आहेत कैफियत. मग ते वकील असतील किंवा ते जनरल पब्लिक असेल. तर मग माझी मातृभाषा मराठी आहे, त्याचा न्यूनगंड कधी असायला नाही पाहिजे. किंवा मी मराठी मीडियम मधनं शिकले तर त्याचे मला इंग्रजी ही काय म्हणतात त्याला वर्ल्ड वाईड भाषा आहे आणि सोपी भाषा आहे आणि ती आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण वापरतो. म्हणजे अगदी आपल्या मोबाईल फोन पासून ते आपण आजूबाजूला सगळीकडे जातो. ही काय म्हणतात त्याला आपली मल्टीलिंग्वल कंट्री असल्यामुळे इंग्लिश ही कॉमन लँग्वेज, इझी लँग्वेज पकडली जाते. तर त्या हिशोबाने आणि आपल्याला, म्हणजे मी परत एकदा सांगते की मला माझ्या मातृभाषेचा पूर्णपणे अभिमान आहे. पण माझं असं म्हणणं आहे की आपण कशातही कमी नाही पडता कामा. आणि माझ्या मैत्रिणी मराठी मीडियम मध्ये शिकलेल्या आहेत. तर त्या आज मी असं सांगते, मी कॉन्व्हेंट मध्ये शिकून सुद्धा माझ्यापेक्षा जास्त फ्लुएंट इंग्लिश त्या बोलतात. म्हणजे तुम्ही भाषेवरती प्रभुत्व तुम्हाला मिळवायचं असेल तर त्याच्याकरता तुम्हाला सुरुवातीपासून, म्हणजे अगदी बेसिक डेज पासून तुम्हाला सुरुवात करावी लागते. सगळ्यात पहिले करेक्ट. 8वी-9वी पासून तुम्ही तुमच्या लँग्वेजेस वरती फोकस करा. तुमचे रिझनिंग स्किल, तुमचे ऍप्टिट्यूड, एव्हरी रिझनिंग, या सगळ्यावरती तुम्हाला फोकस करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, 10वी नंतर कुठची स्ट्रीम घ्यावी तर तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे, आर्ट्स असेल,
सायन्स असेल किंवा कॉमर्स असेल. आता एखाद्याला 90-95% मिळाले, त्यांना त्यांच्या पेरेंट्सना असं वाटतं की माझ्या मुलांनी काहीतरी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं किंवा काहीतरी XYZ व्हावं. तर त्याच्यासाठी सायन्स हा बेस लागतो. किंवा कधी कधी असं असतं की मुलं किंवा पेरेंट्स पण फोकस नसतात की मुलांना म्हणजे लॉ करायचं हे बोलतातच आहे. कारण माझ्याकडे बरेच विद्यार्थी असे येतात की जे मला गायडन्ससाठी बोलतात की नाही मॅडम मला लॉ करायचं, 10वी नंतर मी लॉ करणार. आणि लॉचं म्हणजे जस्ट एंट्रन्स एक्झाम बघूनच लोक घाबरतात आणि लोक क्विट करतात. तर ती एंट्रन्स एक्झाम कधी असते? 12वी नंतर असते. तर तुमच्या 10वी नंतरचा तुमचा जो मेजर टप्पा असतो करिअरचा, तो असतो 12वीचा. तर त्याच्यासाठी तुम्ही सायन्स, आर्ट्स किंवा कॉमर्स तुम्हाला जे करायचंय बेसिक, त्याच्यामध्ये कुठचीही निवडा. तिन्ही शाखा निवडल्यानंतर तुम्ही अ, अ, हे करू शकता, म्हणजे लॉ ला जाऊ शकता. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की मी सायन्स 12वी केलं तर मी लॉ नाही करू शकत. बरेच लोकांना असं वाटतं की मी कॉमर्स केलं तर मी लॉ नाही करू शकत. मी स्वतः कॉमर्स केलंय, 12th कॉमर्स केलंय आणि मग मी लॉला गेले. पण 10वी नंतर मी काय निवडावं? आर्ट्स, सायन्स, कॉमर्स. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या मुलाची आवड. दुसरी गोष्ट म्हणजे जर मी लॉ केलं, म्हणजे मी निगेटिव्ह बोलत नाही की मला लॉ नाही करायचं. जर मी लॉ करू शकलो नाही तर मला फ्युचर माझं कुठच्या पाथनी जाईल. जसं मी कॉमर्स का घेतलं तर मला बँकिंग, म्हणजे मी जर लॉ केलं नसतं तर मी बीकॉम, म्हणजे मी बँकेत जॉब केला असता एक जनरल, बीकॉम MBA केलं असतं किंवा असं काही. म्हणून मी 12th कॉमर्स घेतलं. तर माझी एक मैत्रीण तिने 12th सायन्स घेतलं आणि नंतर तिने BSc कम्प्लीट केलं. ते लॉ रिलेटेड तिचं जे होतं, तिने BSc नंतर कम्प्लीट केलं. असं म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार, तुमच्या कुवतीनुसार, म्हणजे बौद्धिक कुवतीनुसार आणि आर्थिक कुवतीनुसार, ह्या तिन्ही गोष्टी इम्पॉर्टंट असतात एज्युकेशनच्या बाबतीत. त्यानुसार 10वी नंतर तुम्ही काय निवडावा सब्जेक्ट, तो तुम्ही ठरवावा. त्याच्यानंतर 12वी नंतर एक आपल्याकडे एंट्रन्स एक्झाम असते महाराष्ट्रामध्ये, MHCET, जी कॉमन एंट्रन्स टेस्ट असते. तर ती कॉमन एंट्रन्स टेस्ट असते, तर ती 12वी नंतर तुम्ही देण्यास एलिजिबल असता. तुम्हाला त्याला काहीतरी 50% आणि अबाव लागतात आय गेस. 50 का 45% तुम्ही वेबसाईटवरती तुम्हाला क्रायटेरिया त्यांच्या समजतील. तर त्याच्यामध्ये तुमच्या आपल्या महाराष्ट्र स्टेटच्या CET मध्ये जनरल नॉलेज, त्याच्यानंतर इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन, इंग्लिश, लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग आणि करंट अफेअर्स इम्पॉर्टंट आहेत. मग जसं MPSC आणि UPSCच्या तयारीसाठी लागतात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये कव्हर होऊन जातात. म्हणजे त्या तुम्हाला एक्झाम मध्ये द्यावे लागतात आणि त्याची MCQ पॅटर्न मध्ये एक्झाम असते. तर ती तुम्हाला द्यावी लागते एक्झाम आणि क्लिअर केली त्याच्यानंतर आता दरवर्षी रूल्स चेंज होत असतात. तर जितका मी मागच्या वेळेस एक सांगते की तुम्हाला कॉलेजेस ची लिस्ट येते. मग अकॉर्डिंगली तुम्ही त्या कॉलेजेसच्या लिस्ट सिलेक्ट करायची आणि तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. म्हणजे तुम्ही जर सिलेक्ट झाला, तुमची लिस्टमध्ये नाव लागलं, तर ज्या तुम्ही टॉप कॉलेजेस सिलेक्ट केल्या त्याच्यापैकी एका कॉलेजमध्ये तुमची ऍडमिशन होऊन जाते. असं एक जनरल आहे. आमच्या वेळेस काय होतं, आमच्या वेळेस डिरेक्टली मेरिट बेसिस वरती, म्हणजे तुमची लिस्ट लागेल आणि त्याप्रमाणे तुमचं नाव लागायचं. हे तुमचं करिअर ऑप्शन आहे. 12वी नंतर 5 वर्षाचा लॉ कोर्स आहे आणि ग्रॅज्युएशन नंतर 6 वर्षाचा होतो. म्हणजे ग्रॅज्युएशन सकट तो 6 वर्षाचा होतो. तर फायदा असा आहे की तुम्हाला फक्त लॉच मध्ये करिअर करायचं, म्हणजे मला वकिलाशिवाय दुसरं काही व्हायचं नाहीये आणि मला लॉ मध्येच डिग्री हवी आहे. इव्हेंच्युअली माझं एम आहे की मी एका लॉ फर्म मध्ये काम करेन किंवा मला कोर्टात जाऊन मला वकील व्हायचंय किंवा मला पुढे जाऊन जज व्हायचंय. म्हणजे हे माझे जर करिअर ऑप्शन्स असतील तर मी 12वी नंतर लॉ घेतलेलं जास्त चांगलं, कारण की मला फक्त नॉलेज, म्हणजे मला माझी डिग्री आणि माझा सिलेबस हा फक्त लॉ रिलेटेडच असेल. तर ह्यासाठी हा इंटिग्रेटेड कोर्स आहे. तर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजला, वेगवेगळ्या कॉलेजेसना वेगवेगळे कोर्सेस त्यांनी डिझाईन केले. जसं BLS LLB आहे मुंबई युनिव्हर्सिटीचा, BA LLB आहे, BSc LLB आहे. तर तुम्ही म्हणाल की BSc LLB आहे 5 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स कसा, तर लॉ रिलेटेड जे बॅचलर इन सायन्स आहे ते शिकवलं जातं त्याच्यामध्ये. ओके. मग तिकडे तुम्हाला बायोलॉजी जरी शिकवली किंवा काही, म्हणजे जे काय असेल, आता तुम्ही म्हणाल बायोलॉजीचा आणि लॉचा कसा,
तर बेसिक मी तुम्हाला जर सांगितलं तसं, आता तुम्ही प्रेग्नन्सी झाली तर तुम्हाला प्रेग्नन्सी टर्मिनेट करायची, तर इथे लॉ आणि मेडिसिन एकत्र येतं. किंवा डॉक्टर्सनी मेडिकल निग्लिजन्स केलं, डॉक्टर्सच्या अगेन्स्ट तुम्हाला जायचं असेल, तर तुम्हाला केस कुठे फाईल करायचे, काय करायचे, तुम्हाला त्यांच्या अगेन्स्ट केस फाईल करायला लागते. आणि तुम्हाला न्याय मिळवायला हवा, कारण की डॉक्टरांनी एखाद्या पेशंटचा जीव त्यांच्या निग्लिजन्समुळे गेलाय. तर अशा केसमध्ये पण लॉ आणि मेडिसिन कनेक्टेड होतं. तर ते BSc LLB किंवा म्हणजे लॉ आणि काही काही लॉ डॉक्टर्स लॉ करतात का, तर त्यांना पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. जसं डॉक्टरशी तुम्ही म्हणजे तुम्ही बेसिकली कुठच्या डॉक्टरकडे जाता तर तुम्ही कन्सेंट फॉर्म साईन करता त्यांच्याकडे. तो कन्सेंट फॉर्म लॉ रिलेटेड असतो, करेक्ट. की मी जबाबदार राहणार नाही, मी जबाबदारी घेतलेली आहे. तर करेक्ट. लॉ हा तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये रोजच्या रोज तुम्ही जे काय करता, जे काय बोलता, जे काय वागता, जे काय तुम्ही हे करता, तिथे लॉ आलाच आला. ओके. तर हा टॉपिक म्हणजे लॉ हा टॉपिक खूप वास्ट आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी जसं सांगितलं की 12वी नंतर तुम्हाला फक्त लॉ करायचं असेल, काय म्हणतात त्याला, फक्त तुम्हाला लॉयर किंवा ऍडव्होकेट व्हायचंय. लॉयर आणि ऍडव्होकेट ह्या दोन डिफरंट गोष्टी आहेत. त्याच्याबद्दल मी तुम्हाला याच्यानंतर सांगेन. तर 12वी नंतर लॉ करायचा, तर तुम्हाला 5 वर्षात तुमच्याकडे म्हणजे 12वी नंतर 5 वर्षात तुमच्याकडे लॉ डिग्री येते. आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर केलं लॉ, म्हणजे मी BSc झाली, मी BA झाली, मी हे झाली, काय म्हणतात BCom झाले, त्याच्यानंतर मला जर लॉ करायचं असेल तर 3 वर्षाचा कोर्स आहे. त्यासाठी पण महाराष्ट्रामध्ये कॉमन एंट्रन्स टेस्ट असतात आणि बऱ्याच नॅशनल युनिव्हर्सिटीजच्या कॉमन एंट्रन्स टेस्ट असतात. बऱ्याच कॉलेजेसच्या एंट्रन्स टेस्ट असतात. बरेच जे युनिव्हर्सिटीज असतात त्यांच्या एंट्रन्स टेस्ट असतात. तर आता सध्या लॉला विदाउट एंट्रन्स कुठेही ऍडमिशन मिळत नाही. जसं आम्हाला पूर्वी मिळालेली विदाउट एंट्रन्स हे. माझ्या मास्टर्सला मला एंट्रन्स द्यावी लागली, तोपर्यंत रूल चेंज झाला होता. पण जो आमची शेवटचे 2-3 बॅचेस होत्या आमच्या, त्याच्यामध्ये लॉ आम्हाला डायरेक्टली मेरिट बेसिसवरती मिळालं. तर आता कंपल्सरी तुम्हाला लॉ रिलेटेड नॉलेज आहे की नाही आणि तुम्ही एलिजिबल आहात की नाही, या सगळ्या गोष्टींचा ते बारकाईने हे करतात आणि मग तुम्हाला एंट्रन्स मिळते लॉ साठी. ओके. ओके. म्हणजे सांगायचं झाल्यास जर मला समराईज करायचं असेल तर नॉट नेसेसरी की 12वी नंतर तुम्हाला एक स्पेसिफिक फील्ड सिलेक्ट करावी लागेल. तुम्ही तुमच्या जर तुम्हाला 12वी नंतर आर्ट्स घ्यायचं असेल, कॉमर्स घ्यायचं असेल, सायन्स घ्यायचं, तुम्ही ते 12वी नंतर नाही, 10वी नंतर. 10वी नंतर सॉरी 10वी नंतर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर तुम्ही लॉ मध्ये एंटर घेऊ शकतात, राईट? आणि जर 12वी नंतर जर तुम्हाला लॉ मध्ये जर एंटर करायचं असेल, तुम्हाला 5 वर्षाचा कोर्स असेल ज्याच्यानंतर तुम्हाला लॉ डिग्री मिळेल. आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर करत असाल तर तुम्हाला 3 वर्षाचा कोर्स असेल ज्याच्यानंतर तुम्हाला डिग्री मिळेल, राईट? राईट. अच्छा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, ऑल लॉयर्स ऑल ऍडव्होकेट्स आर लॉयर्स अँड नॉट ऑल लॉयर्स आर ऍडव्होकेट. ही टर्म आहे. म्हणजे लोक डिफरन्स म्हणजे अजूनही मी बऱ्याच सुशिक्षित लोकांना बघते की त्यांना ऍडव्होकेट आणि लॉयर मध्ये फरक नाही कळत. तर तो फरक काय आहे बेसिकली, म्हणजे ह्या गोष्टींचा आपण थोडासा बोलूया. ऍडव्होकेट म्हणजे जो जज समोर म्हणजे तुमची केस प्लीड करतो त्याला ऍडव्होकेट म्हणतात. म्हणजे जे आम्ही कोट घालून जो जातो, कोर्टाची पायरी जो चढतो तो ऍडव्होकेट असतो. आणि जो कोर्टाची पायरी न चढता सगळे लॉ रिलेटेड म्हणजे ड्राफ्टिंग असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, किंवा लिगल फर्म मध्ये एखादा जॉब करत असेल जिथे नॉन लिटिगेशन वर्क असेल, तर तशा फर्म्स मध्ये जॉब करणारे किंवा जे कोर्टाची पायरी न चढता म्हणजे जे फक्त सल्ला काउन्सिलिंग करतात किंवा काय, तर त्याला लॉयर्स म्हणतात. मग त्यांच्याकडे LLB डिग्री असते, पण त्यांनी लायसन्स घेतलेलं नसतं, त्यांनी सनद घेतलेली नसते. आणि सनद असते आणि त्या सनद बद्दल पण मी तुम्हाला सांगेन, कारण की त्याच्याबद्दल पण गैरसमज आहे. तर बेसिकली लॉयर आणि ऍडव्होकेट मध्ये फरक असतो. तर तुम्हाला काय व्हायचंय, तुम्हाला एक ऍडव्होकेट व्हायचंय का तुम्हाला लॉयर व्हायचंय? टर्म दोघांचा म्हणजे एक ऍडव्होकेट लॉयर असतो आणि त्याच्याकडे लॉ डिग्री असते, बट एक लॉयर ऍडव्होकेट नसतो. करेक्ट. तर असं हे असतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ह्या सगळ्या काय म्हणतात त्याला, सॉरी, लॉयर एक ऍडव्होकेट असतो आणि ऍडव्होकेट असतो.
महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लॉ कॉलेज कुठचं निवडावं जे ऍडमिशनच्या वेळेस असतं. आणि त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम असा असतो, त्याच्यामध्ये असा एक हे असतो की तुम्ही जे कॉलेज निवडलं ते योग्य आहे की योग्य नाहीये. तर हे कसं कळेल तर कॉलेजची योग्यता आपण नाही ठरवू शकत पहिली गोष्ट. पण आपल्याकडे काही नॉर्म्स असतात, काही 3-4 पॉईंट्स आहेत की ज्या तुम्ही बघून कॉलेज निवडायला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठचंही लॉ कॉलेज असेल, कुठचंही, ते बार काउन्सिल ऑफ इंडियाने अप्रूव्ह केलेलं कॉलेज पाहिजे. ते जर नसेल तर त्या लॉ डिग्रीला काहीही व्हॅल्यू नाही. बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि आपले स्टेट बार काउन्सिल, स्टेट बार असोसिएशन वगैरे सगळ्याचे तुम्ही त्याचं तपासलं पाहिजे की कुठचं आहे. अफिलिएशन ऑफ युनिव्हर्सिटी, की ती युनिव्हर्सिटी UGC मान्यता आहे का, किंवा त्या युनिव्हर्सिटीचं काय रँकिंग आहे, किंवा बाकी सगळ्या गोष्टी चा हे घ्यायचा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची फीज. काही कॉलेजेस खूप जास्त फी आकारते, काही कॉलेजेस खूप कमी फी आकारते. तर त्या आणि असं हे मिथ म्हटलं जातं की म्हणजे असं नाही गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये फीज कमी आहे, हे जास्त आहे. पण लॉ ग्रॅज्युएशन तुम्ही कुठूनही केलं, तुम्हाला जर त्या युनिव्हर्सिटीच्या म्हणजे बार काउन्सिल ऑफ इंडियाने अप्रूव्ह युनिव्हर्सिटीज असतील, UGC अप्रूव्ड युनिव्हर्सिटी असेल, सगळं चांगलं असेल, बाकी तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम येत नाही, स्टेट बार म्हणजे तुम्ही नाव तुमचं रजिस्टर करता स्टेट बार ह्याला, तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर कुठचंही कॉलेज तुम्ही निवडा ना. नॉलेज हे लिगल इक्वल म्हणजे लॉ हे सगळ्यांसाठी इक्वल असतो, शिकवलं पण इक्वल जातो. त्यामुळे त्याचा काही फरक पडत नाही. तुम्ही ह्या कॉलेजमधनं मी पास आउट झाले किंवा मी त्या कॉलेजमधनं पास आउट झाले, फरक काहीच पडत नाही. ओके. करेक्ट. सायली, आपल्या या डिग्री घेतल्यानंतर हम्म. करिअर ऑप्शन्स बद्दल काही इन्फॉर्मेशन सांगू शकशील का? वास्ट करिअर ऑप्शन्स म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत इतके ऑप्शन्स असतात. पण अगेन तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही आधी ठरलं पाहिजे. म्हणजे आता मी ओपनली बोलते हे या व्यासपीठावरती की आता तुम्ही फायनान्शियली साऊंड आहात की नाही, तुम्ही तुमचे फॅमिली बॅकग्राऊंड तुमचं म्हणजे तुमच्यावरतीच तुमचं म्हणजे प्रत्येकाला फायनान्शियल नीड असते बेसिक नेसेसिटीसाठी आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी हवी असते. पण तुमची मेहनत करायची तयारी आहे का? आणि तुमची कसं आहे की इंटर्नशिप्स मध्ये लॉ लॉ म्हणजे तुम्हाला जर लिगल प्रॅक्टिस मध्ये जायचं असेल तर तुम्हाला प्रचंड स्ट्रगल आहे. आणि तुम्हाला काही काही ठिकाणी पेमेंट देतात, काही काही ठिकाणी देतही नाही. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट इंटर्नशिप करावी लागते. 5,000 रुपीज बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवानी अप्रूव्ह केले की मिनिमम 5,000 ज्युनियर्सला दिले पाहिजे. पण माझ्या सकट मी अशा कितीतरी उदाहरण पर्सनली आणि हे मी ओपनली बोलते की मी कितीतरी उदाहरण देते की 5,000 जरी अप्रूव्ह झाले असले तरी काही काही जणांना 1 रुपया देखील मिळत नाही, उलट स्वतःच्या पॉकेटमधनं पैसे खर्च करायला ट्रॅव्हलिंगसाठी बाकी सगळ्यासाठी. तर ही एक काय म्हणतात निगेटिव्ह बाजू आहे या फील्डची की तुम्हाला जर प्रॅक्टिसिंग मध्ये जायचं असेल ह्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. म्हणून तुम्हाला किती तुम्हाला मिळाले जास्त, तुमचं नशीब चांगलं असेल, तुम्हाला केसेस चांगल्या मिळाल्या, एक्सपोजर चांगलं मिळालं, तर दॅट इज कम्प्लिटली युअर लक. ओके. ओके. दिस इज अ सॅड रियालिटी, हार्श रियालिटी, बट यू हॅव टू फेस दॅट. आणि तुम्हाला जर काय म्हणतात त्याला लॉ मध्ये म्हणजे लॉ फॉर्म्स असतील बऱ्याच म्हणजे चांगले म्हणजे कसं असतं तुम्हाला मी एक सांगते की जसे हाताची पाची बोट सारखी असतात ना, तसं लॉ करिअरचं आहे. काही जण इकडे असतात आणि काही जण इकडे असतात. इकडे असतो त्याला 1 रुपयाही मिळत नाही महिन्याचा, आणि इकडे असतो त्याला महिन्याला 5-5 लाख 10-10 लाख पण मिळतात. ओके. काम म्हणजे कामावरती असतं. आणि इंटर्नशिप आणि मी जो नोकरीचं म्हणते तर प्रत्येक कंपनी वाईज वेगवेगळं असतं. कोणाला 50,000 मिळतात महिन्याला, कोणाला 10,000 मिळतात, कोणाला 16,000 मिळतात, कोणाला 17,000 मिळतात. आणि वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आणि आता फक्त नॅशनलच नाही तर इंटरनॅशनली पण म्हणजे LPOs आहेत बरेचसे BPOs आहेत म्हणजे जिथे लॉ म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये लॉ ऑफिसरची गरज असते. बँकेपासून ते अगदी म्हणजे मी सांगेन की एखादं जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर असेल
त्याला पण लॉयरची गरज लागते प्रत्येक वेळेस. म्हणजे डॉक्टर असेल त्याला, किंवा एखादा ट्रेडर असेल, त्याला पण लॉयरची गरज लागते. तर लॉयरची गरज ही प्रत्येकालाच लागते. जर तुम्ही अ, चला तुम्ही ट्रेडर नाही आहात, तुम्ही बिझनेसमन नाही आहात, तुम्ही एक स्त्री आहात, तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला तुमचं मॅरेज रजिस्टर करायचंय. म्हणजे तुम्हाला लॉयर लागतो. म्हणजे प्रत्येक माणसाला, किंवा म्हणजे प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला लॉयर किंवा लॉ हे लागतंच, म्हणजे कुठे ना कुठेतरी. ठीक आहे, चला मॅरेज रजिस्ट्रेशन तुम्ही एजंट थ्रू कराल, त्याला लॉ डिग्रीची गरज नाहीये, तर तुम्ही तुमचं स्वतः कराल. पण कुठे ना कुठेतरी ते लॉशी कनेक्टेड आहे. तुम्हाला आता तुम्ही सर्व्हिस बिझनेस म्हटल्यावरती तुम्हाला तुम्ही स्वतः सर्व्हिस करताय, तर तुम्ही स्वतः एखाद्या, तर तुम्ही कोणाला तरी हायर करणार. तुम्ही विचार करणार की नाही, मी व्यवस्थित चांगल्या एका व्यक्तीला देणार काम करायला. तर तुमच्या पासपोर्टमध्ये कॉम्प्लिकेशन्स असतील, किती तुमच्या पासपोर्ट ऍप्लिकेशनसाठी, तरी तुम्हाला लॉयरची गरज लागणार. तुम्हाला एक ऍफिडेव्हिट करायचं असेल, तर ड्राफ्ट व्यवस्थित करायचं असेल, तर त्याला लॉयरची तुम्हाला गरज लागणार. म्हणजे दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्या तुम्हाला लॉयरची गरज ही लागतेच लागते. करेक्ट, करेक्ट. आणि मग त्याच्या थ्रू आपल्याजवळ म्हणजे जे करिअर ऑप्शन्स आहेत ॲज अ लॉ ते ॲज अ ओपन होतात. खूप जास्त आहे. हो. आता त्याच्यामध्ये कसं आहे, की तुमच्याकडे वेगवेगळे टप्पे असतात. आता करिअरमध्ये कसं असतं, आता लॉ मध्ये तुम्ही एकदा गेलात, तर लॉ मध्ये इतक्या साऱ्या स्ट्रीम्स आहेत. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, लॉ अँड मेडिसिन आहे. मी जसं सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन लॉ घेतलं, तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये आम्हाला त्या आमच्या कोर्समध्ये बायोटेक्नॉलॉजी लॉ शिकवलं, लॉ अँड मेडिसिन शिकवलं, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट शिकवलं, सायबर लॉ शिकवलं, आणि अजून बरेच टॉपिक्स कव्हर केले. त्यांना कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया शिकवलं. असे म्हणजे हे 5-6 जे मेजर मेजर आम्हाला होते लॉ आणि सायन्स रिलेटेड, लॉ अँड मेडिसिन्स रिलेटेड, ते मला मास्टर्समध्ये शिकवलं गेलं. तर हे मी मी निवडलं म्हणून. आता ह्याच्यात पण एक हे आहे, की तुम्ही म्हणजे ही एक खूप मोठी तुम्हाला मी हे करते, काय म्हणतात त्याला, मी तुमची दूर करते सगळ्या लोकांची, की आता मी मी पण अशी जाते आणि मी म्हणते की मी लॉयर आहे. तर लोक विचारतात, व्हॉट इज अ स्पेशलायझेशन, तू कशात लॉयर आहे? तर मग मी सांगते की मी आता सध्या मी प्रॅक्टिस मी सगळ्यात डिवोर्स आणि ह्याच्यामध्ये माझ्याकडे जास्त मॅटर होतात. कारण बायकांकडे हा एक हे असतो, की डिवोर्स असेल किंवा फॅमिली मॅटर्स असतील, तर ते बायकांकडे जास्त येतात. तुमच्याकडे मर्डर केस वगैरे जास्त येत नाही. म्हणजे असं नाहीये, जेंडर बायस नाहीये. पण ते जनरल मी तुम्हाला सांगते माझा एक अनुभव, की तुमच्याकडे एक क्रिमिनल मॅटर्स कमी, आणि जास्तीत जास्त मॅट्रिमोनियल मॅटर्स किंवा बाकी अशा गोष्टी जास्त कल असतो, म्हणजे त्याच्यासाठी येतात त्या. तर कारण प्रॅक्टिकली लोकांना असं वाटतं की बायका मॅट्रिमोनियल मॅटर जास्त प्रकारे चांगले हँडल करू शकतात. म्हणजे एखादी स्त्री असेल, तिच्यावरती अत्याचार झाला असेल, तर ती त्या म्हणजे मेल ऍडव्होकेटशी बोलताना जरा तिला हे होतं. माझे कितीतरी कोलिग फ्रेंड्स आहेत, की जे मला बोलवतात की जरा ये, त्यांना बोलायचंय. ते विचारतात की फिमेल ऍडव्होकेट आहेत का. तर इथे थोडासा आपला स्त्री होण्याचा फायदा होतो आपल्याला याच्यामध्ये. आणि महत्वाची अजून गोष्ट अशी आहे, की स्ट्रीम्स बऱ्याच आहेत, आणि एक लॉयर तुम्हाला LLB डिग्री मिळाल्यानंतर तुम्ही एक जनरल लॉयर होता. म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी, सगळ्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. छोट्या छोट्या इंटर्नशिप करून तुम्ही सगळे स्किल्स घेऊ शकता. असं नाहीये, आणि ही खूप लोकांचा गैरसमज आहे, की मी LLB डिग्री घेतली किंवा मी लॉयर झाले, तर मी फक्त क्रिमिनलच करणार किंवा फक्त मी सिव्हिलच करणार. तर आत्ताची कॉम्पिटिशन एवढी वास्ट आहे. जसं MBBS डिग्री आहे ना, जनरल असते, किंवा जसं एक चार्टर्ड अकाउंट असेल, तर अकाउंट रिलेटेड सगळं असतं, लॉ रिलेटेड सगळं असतं. म्हणजे तुम्ही बेसिकली तुम्हाला डिग्री ही बेस असतो तो तुमचा. आणि मग तुम्हाला कुठच्या ठिकाणी जायचंय. आता मी क्रिमिनल पासून सुरुवात केली, आणि मी आता क्रिमिनल पण आहे, मग मी सिव्हिल पण शिकले. मी सिव्हिल आहे. मग मी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा IPR मध्ये केला. माझ्याकडे IPR चे मॅटर झाले, तर मी IPR पण घेते. तर मी ऑलराऊंडर का आहे? कारण आता कॉम्पिटिशन खूप मोठी आहे. उद्या तुम्ही जर माझ्याकडे एखादी समस्या घेऊन आलात, एक वकील म्हणून तुम्ही मला ओळखता, सायली आहे, ही आहे, माझी मैत्रीण आहे, मी जर इंटरव्ह्यू घेतात, उद्या तुम्हाला काही समस्या आली, तर मी तुम्हाला असं म्हणजे सांगितलं तर कसं वाटेल तुम्हाला, की नाही हे तर माझं फील्ड नाही. ठीक आहे,
तुम्हाला नॉलेज नसेल, तुम्ही रेकमेंड कराल दुसऱ्याला, ठीक आहे, पण हे मला येत नाही, म्हणजे ही इथपासून ती लॉयरची एक हार असते, मला हे येत नाही. करेक्ट, करेक्ट. आणि बरेच लॉयर्स असं करतात. आय मीन टू से की बरेच लॉयर असं बोलतात की नाही, मी ना क्रिमिनल नाही घेत, मी खूप वर्ष केले नाही. ठीक आहे, ते सिन्सिअर असतात, ते सांगतात की मी नाही केलं, पण ही अभिमानाची गोष्ट नाहीये माझ्या मते. प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं असू शकतं. आणि कसं आहे की तुम्हाला, आता मी एक सांगते, सिम्पल सांगते, की मी क्रिमिनल पासून सुरुवात केली, नंतर माझ्याकडे डोमेस्टिक व्हायलन्सच्या, डिवोर्सचे मॅटर्स बरेच यायला लागले, आणि ते स्टिरियोटाईप होत गेलं की माझ्याकडे, मी एक जिंकले केस, दुसरी आली रेफरन्सची, दुसरी आली, तिसरी आली, चौथी आली. तर ही जर सर्कल आहे ना, ते स्टिरियोटाईप होत गेलं. पूर्वीच्या लोकांनी काय केलं, ते स्टिरियोटाईप होत गेलं, म्हणजे माझ्याकडे एक प्रकारचे केसेस यायला लागले, तर मी तेच घेतो आणि मी त्याच्यातच एक्सपोर्ट होतो. त्यात एक्सपोर्ट व्हायला नाहीये माझी, तुम्ही व्हा त्याच्यामध्ये, पण तुम्ही बाकीचे नॉलेज तुम्हाला, आजकाल मल्टीटास्किंग लोक असतात, म्हणजे किती लोक कुठपर्यंत जातात, कुठपर्यंत जातात आणि हे होतात. तर मल्टीटास्किंग असणं हे खूप महत्वाचं असतं, आणि मला सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत. त्याच्यानंतर मला सगळ्या गोष्टी अक्वायर व्हायला पाहिजेत माझ्याकडनं, या सगळ्या गोष्टी. आणि मी जो अभ्यास करतेय आता, मी रोज म्हणजे माझी सवय अशी, मी लिहून ठेवते माझे नोट्स वगैरे. तर मी रोज कमीत कमी, मी किती कुठचंही काय काम केलं, माझ्या सिनियरनी सांगितलंय रोज 10 केसेस वाचायचा, काय नवीन न्यूज मध्ये आलंय किंवा काय आलंय, तर रोज त्याच्या नोट्स काढायच्या. आणि माझा गेले 10 वर्ष, म्हणजे मी 2008 साली मी लॉ मध्ये एंटर केलं, 2008 साली, आणि तिथपासून माझी इंटर्नशिप पण मी स्टार्ट केली सायमल्टेनियसली लॉ बरोबर. तर माझा 10 पेक्षा जास्त ऍक्च्युली अनुभव आहे. तर या फील्डमध्ये मी रोज नोट्स काढते, रोज दररोज. मला माझी बहीण बोलत असते, घरातले बोलत असतात, काय नुसती लिहित असते साईड बाय साईड काहीतरी. तर माझे लिटरली असे बुक्सचे थप्प्याच्या थप्प्या झाल्यात. तर तुम्ही एक लॉयर झाला, आणि हा, ही एक महत्वाची गोष्ट असते की तुम्ही लॉयर झाल्यावरती तुम्ही असं म्हणू नाही शकत की माझा आज अभ्यास संपला. एव्हरी डे यू आर लर्निंग समथिंग न्यू, एव्हरी डे यू हॅव न्यू चॅलेंजेस. आता जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की तुम्ही आलात माझ्याकडे समस्या घेऊन, तर मला एखादी गोष्ट नवीन असेल, तर ती मी प्रत्येक लॉयरनी केस स्टडी करावी. तुम्हाला जो लॉयर आल्या आल्या लगेच वाचून सांगतोय, लगेच तुम्हाला सल्ला देतोय, तो त्याचा एक्सपिरियन्स महत्वाचा असतो, तो तुम्हाला लगेच सल्ला देतो, हे महत्वाचं आहे. पण काही काही केसेसमध्ये तुम्हाला परत एकदा बोलवलं जातं. काही काही केसेस मध्ये तुम्हाला सांगतं की तुम्ही पेपर सोडून जा, आम्ही स्टडी करतो आणि मग तुम्हाला अपॉइंटमेंट देतो, मग तुम्हाला बोलतो. याचं मुख्य कारण काय आहे, तर प्रत्येक केसची स्टडी करून मग तुम्हाला त्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून आमच्या सल्ल्याचा, म्हणजे ठीक आहे, आम्ही आमच्यावरती FIR होऊ शकत नाही, किंवा आमच्या लॉयर्स आणि डॉक्टर्स वरती किंवा त्यांच्या दिलेल्या सल्ल्यावरती तुम्ही हे करू शकत नाही, पण आमचा जो सल्ला असतो तो एखाद्याच्या आयुष्याचा, जीवन मरणाचा प्रश्न असतो आमच्या सल्ल्यावरती. तर तो एक महत्वाचा भाग आहे लाईफ मधला, की तुम्हाला काय म्हणतात त्याला, तुम्ही नॉलेज जे अक्वायर करताय, तर तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, की आत्ताच्या मुलांना मी एवढंच सांगेन की तुम्हाला मल्टीटास्किंग व्हायचंय. तुम्ही एक स्पेसिफिक, मी ह्याच्यातच एक्सपर्ट होईल असं करून चालणार नाही, कारण इतकी कॉम्पिटिशन वाढली आहे की तुम्ही नाही तर तुमचा सबस्टिट्यूट दुसरा रेडी असतो. तुम्हाला करेक्ट, मार्केटमध्ये टिकायचं असेल, तुम्हाला सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत. करेक्ट, करेक्ट. सायली, याच क्षेत्राशी एक अजून एक संबंधित डेझिग्नेशन आहे, ते म्हणजे जज. या तर सर, समजा जर कोणाला जज जर व्हायचं असेल, तर काय प्रोसेस आहे? तुम्हाला जज व्हायचं असेल तर सगळ्यात बेसिक आता आहे की तुम्हाला LLB डिग्रीला जर तुम्हाला 60% अभाव असेल, LLB डिग्रीला तुम्ही डिरेक्टली GMFC देऊ शकता. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास MPSC एक्झाम असते, तर ती तुम्ही डिरेक्टली देऊ शकता. एकतर तुम्ही 25 इयर्सच्या आत असाल तर. आफ्टर दॅट तुम्हाला 3 इयर्सचा एक्सपिरियन्स असायला लागतो. आफ्टर काय म्हणतात त्याला, आफ्टर युअर LLB डिग्री, 3 इयर्स यू हॅव टू प्रॅक्टिस ॲज अ लॉयर. आफ्टर 3 इयर्स ऑफ प्रॅक्टिस तुम्ही रेग्युलर कोर्टात जाता वगैरे, ते सगळे रेकॉर्ड तुमच्याकडे असतातच. ते रेकॉर्ड ठेवून तुम्ही एलिजिबल होता JMFC साठी. JMFC आहे, डिस्ट्रिक्ट जज आहे, ऍडिशनल डिस्ट्रिक्ट जज आहे, त्याच्यानंतर हायकोर्ट लॉयर्स
साठी आहेत वेगवेगळ्या एक्झाम आणि किंवा UPSC आहे इंडियन लीगल सर्व्हिसेस साठी. अशा बरेच तुम्हाला वास्ट ऑप्शन्स आहेत गव्हर्नमेंटला. आणि गव्हर्नमेंटच्या प्रत्येक सेक्टरमध्ये, बँकेच्या प्रत्येक सेक्टरमध्ये किंवा मी तुम्हाला जसं बोलले तसं इच अँड एव्हरी प्रायव्हेट कंपनी असेल किंवा पब्लिक कंपनी असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफिशियल असेल किंवा नॉन गव्हर्नमेंटल ऑफिशियल असेल, इकडे सगळीकडे लॉयर हा लागतोच लागतो. आणि तुम्हाला मग चेक करायचं असतं ऑपॉर्च्युनिटीज. त्याच्यासाठी वेगवेगळे पोर्टल्स असतात, त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन चेक करायचे लॉ वेकेन्सीज काय काय असतात. सायली, आता आपण ज्या अपॉर्च्युनिटीज पाहिल्या ते मोस्टली जर आपण प्रायव्हेट प्रॅक्टिस करत गेलो तर त्याबद्दल त्याच्या अपॉर्च्युनिटीज आहेत. ऍज अ लॉ, ऍज अ करिअर, आपल्याजवळ काही कॉर्पोरेट लाईफमध्ये काही अपॉर्च्युनिटीज आहेत का? जसं कंपनीजमध्ये झालं किंवा ऍज अ कमर्शियल मध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत का? बऱ्याच अपॉर्च्युनिटीज आहेत, पण कसं असतं की अगेन आय टेल यू की तुम्ही जेव्हा लॉ ग्रॅज्युएट होता तेव्हा तुम्ही ठरवलं पाहिजे की मला काय व्हायचं ते. अगेन आय टेल यू की हा पण डिसिजन असा आहे, खूप असा म्हणजे डायची डिसिजन असतो. तुम्ही काही कंपनीमध्ये 10 वर्ष प्रॅक्टिस केली, म्हणजे काही कंपनीमध्ये तुम्ही ऍज अ लॉयर राहिलात, तुम्ही नॉन प्रॅक्टिशनर असाल किंवा कंपनीमध्ये तुम्ही प्रॅक्टिस केली, कंपनी थ्रू प्रॅक्टिस केली, म्हणजे तुम्ही फ्रीलान्सर असाल किंवा तुम्ही हे असाल, काय म्हणतात त्याला, तुम्ही कंपनीचे एम्पॅनल्ड लॉयर असाल, त्याच्यानंतर तुम्ही इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिसला येऊ शकता कधीही. म्हणजे अगदी मी असं बघितलेलं आहे की काही ओळखीचे आहेत की जे गव्हर्नमेंट मध्ये जॉब सर्व्हिस केली त्यांनी, रिटायरमेंट नंतर त्यांच्याकडे LLB डिग्री होती, त्यांनी सनद घेतली आणि मग नंतर ते प्रॅक्टिसमध्ये आले. ओके. तर कसं असतं की तुमच्या गरजा काय आहेत. आता जसं की माझ्या फॅमिलीला, म्हणजे माझं फॅमिली इन्कम इज साऊंड इनफ. तो मी तुम्हाला जसं म्हटलं की मी इंटर्नशिप्स केल्या किंवा मी फ्री फंड मध्ये जे काम केलं त्याच्यावर मला फरक नाही पडला की माझी सॅलरी नाही येत तर माझं घर चालणार नाही. पण माझ्या कितीतरी बंधू भगिनी असे आहेत की ज्यांच्यावरती त्यांचं अख्खं कुटुंब अवलंबून आहे. मग अशा वेळेस त्यांना जर प्रॅक्टिस करायची असेल तर माझं स्वतःचं मत आहे, हे सायलीचं मत आहे, हे तुमचं वेगळं असू शकतं किंवा तुमचं ओपिनियन वेगळं असू शकतं अगेन. तर सायलीचं असं मत आहे की तुम्ही LLB नंतर जो फ्रेशर म्हणून जॉब लागतो कॉर्पोरेट्सला किंवा काय, तो तुम्ही जरूर करावा. 2 वर्ष 5 वर्ष जे काय तुमचे थोडेसे पैसे कमवावे आणि मग लॉ प्रॅक्टिसला यावं. ओके ओके ओके. हे माझं मत आहे. ओके. सायली, एक क्वेश्चन आला आहे आपल्याजवळ की बेटर काय राहील, एक गव्हर्नमेंट लॉयर ऍज अ वर्क करणं बेटर राहील की ऍज अ प्रायव्हेट लॉयर म्हणून अगेन दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन विच दे हॅव आस्क्ड अस. की लोकांना असं वाटतं की लॉयर LLB डिग्री झाली की ते गव्हर्नमेंट लॉयर होतात. तसं नसतं. अख्ख्या 10-12 कोटांमध्ये मिळून 1 किंवा 2 पब्लिक प्रॉसिक्युटर्स हे गव्हर्नमेंटनी निवडलेले असतात. हे सगळे लॉयर्स पब्लिक प्रॉसिक्युटर नसतात, गव्हर्नमेंट लॉयर नसतात. ओके. हार्डली 5-6, म्हणजे एक छोट्या कोर्टामध्ये 5-6 गव्हर्नमेंट लॉयर्स असतात आणि बाकी सगळे जनरल लॉयर असतात की जे काय म्हणतात डिफेन्स लॉयर असतात किंवा गव्हर्नमेंट लॉयरला हे करतात, काय म्हणतात असिस्ट करतात, असे लॉयर्स असतात. ओके ओके. सायली, एक आपल्याजवळ क्वेश्चन आला आहे. तो क्वेश्चन असा आहे की तू बोलली की सगळ्या टाईपच्या केसेस हँडल केल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही त्या कॉम्पिटिशन मध्ये राहू शकाल. पण क्वेश्चन असा आहे की जर आपल्याला त्या स्किल्स डेव्हलप करायचे असेल की मला पॉइंट टू पॉइंट बोलायचं आहे, मुद्दे टू मुद्दे बोलायचं आहे, ते स्किल कशी डेव्हलप होऊ शकेल? ती अशी काय म्हणतात, ती जी स्किल आहे ना ती अशी डेव्हलप करायला असं कुठचं सायन्स नाहीये. ते तुम्हाला एक्सपिरियन्सनी तुम्ही ते बोलू शकाल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुद्द्याचं जे बोलायचं असतं ते फक्त कोर्टापुरतं असतं. म्हणजे तुम्हाला जे काही हे असतं आणि ते तुम्ही म्हणजे काय म्हणतात तुमच्या कोर्समध्ये, तुमच्या लॉ कोर्समध्ये पण असतं. प्लस काय म्हणतात त्याला, तुम्ही जे काही एक्सपिरियन्स तुमचे घेता आणि तुम्हाला समोरच्या माणसाचा जसा अनुभव येतो तसं तुम्ही ते करता.
ग्रास करून ते तुम्ही त्या मार्गावरती तुम्ही जाता. करेक्ट करेक्ट म्हणजे त्याला असं काही कुठचा कोर्स नाहीये, कुठे असं शिकवलं नाही जात ते. करेक्ट करेक्ट. सायली, अजून आणखी एक क्वेश्चन आलेला आहे आपल्याजवळ, की असं म्हणतात काही रुमर्स आहेत की तुम्ही जर तुमची LLB डिग्रीमध्ये जर सेमिस्टरमध्ये फेल झाला तर तुम्ही इलिजिबल राहू शकत नाही जजच्या एक्झामसाठी, आणि तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. तर हे कितपत करेक्ट आहे? ते एक प्रकारे मी असं सांगू शकेल की तुम्हाला जजची एक्झाम जर द्यायची असेल तर ते तुम्ही कुठच्याही, आता तुम्ही जज म्हटलं, आपण मायलॉर्ड म्हणतो जजला, म्हणजे काही काही ठिकाणी काही काही लोक ह्याला विरोध पण करतात की मी मायलॉर्ड म्हणणार नाही जजला किंवा काय. पण आपण एक त्याला न्याय न्याय देणारे ऑफिसर म्हणतो. लिगल म्हणजे वकील हा लिगल ऑफिसर असतो, लॉयर हा ऑफिसर असतो. त्याच्यानंतर जज असतो तर तो तुमची केस ऐकतो, तुमची कैफियत ऐकतो आणि तुम्हाला तुम्हाला न्याय द्यायचा तो प्रयत्न करत असतो. तर ती एक खूप महत्वाची आणि जबाबदारीची गोष्ट असते. तर जेव्हा एका जजला निवडलं जातं तेव्हा ते ऑब्विसली सगळ्यात जो चांगला असेल, स्किलफुल असेल, ज्याच्याकडे आता आपल्याकडे नॉर्मली पर्सेंटेज बेसिसवरती बघितलं जातं. तर काही अंशी काही ठिकाणी असं मी पण ऐकलेलं आहे की मला जर केटीज असतील तर तुम्हाला ते ग्राह्य धरलं जात नाही. पण एक दोन जण मी ओळखते ते जे जज आहेत आणि त्यांना केटीज होत्या. तर तर इट डझंट मीन की म्हणजे तर मी काही गोष्टी नाही बोलू शकत ओपनली, बट इट इज टोटली लाईक इट्स अपॉन युअर लक ऑल्सो. आणि तुमचे MPSC एक्झाम्स आणि तुमचे इंटरव्ह्यू तुम्ही कसे देता, तुम्ही बाकीच्या गोष्टी कशा हे करता, तर त्याच्यावरती ते असतं. करेक्ट करेक्ट. म्हणजे इट इज टोटली डिपेंडिंग ऑन दॅट इंटरव्ह्यू, युअर MPSC एक्झाम्स आणि बाकी सगळ्या गोष्टी. हो. तुम्ही इव्हेंच्युअली तुमच्याकडे लॉ डिग्री आहे आणि तुमच्याकडे अनुभव आहे चांगला, तुम्ही जर चांगले त्या पोस्टसाठी एलिजिबल असाल तर तुम्हाला नक्कीच जज म्हणून ते निवडतील. ओके ओके. सायली, तर आता आपला हा टाइम आता इथे संपत आलेला आहे. आणि तू खरंच खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आणि खूप क्लॅरिटी आणून दिलेली आहे, कारण की अजूनही लोकांना इतकं जास्त समज नाही आहे या करिअर बद्दल किंवा या आणि प्रोफेशन बद्दल. लोकांना कसं आहे की ह्या म्हणजे लॉ हा सब्जेक्ट असा आहे की म्हणजे मी स्वतः पण जेव्हा मी ऍडमिशन घेतली लॉला किंवा जेव्हा मी डे टू डे ह्याच्यामध्ये गेले तेव्हा म्हणजे एक्सपिरियन्स आल्यानंतर म्हणजे त्याच्यात गेल्यानंतर आम्हाला कळलं, बऱ्याच गोष्टी कळल्या. नाहीतर ज्या मिथ्स बाकीच्यांना आहेत, त्या आम्हाला पण होत्या आधी. करेक्ट करेक्ट करेक्ट. तर सायली, आपण आता हे आपलं सेशन इथंच थांबूया. थँक्यू सो मच तू आज आणि आली. सॉरी मी परत इंटरप्ट केलं तुला, ओके. की तुम्हाला कोणाला मला काय म्हणतात त्याला काही विचारायचं असेल किंवा लीगल गायडन्स हवा असेल किंवा काहीही, तर मला ॲडव्होकेट सायली माझं यूट्यूब चॅनल आहे, माझं इंस्टाग्राम आहे किंवा माझं फेसबुक आहे, तर तिथे तुम्ही मला नक्कीच हे करू शकता. आणि तुझ्या ग्रुपमध्ये तर मी आहेच आहे, हो. तर दे कॅन आस्क मी एनी क्वेश्चन एनी टाइम अबाउट लॉ. तर जे हां, क्वेश्चन विचारायचा म्हणजे मी कन्सल्टिंग करणार नाहीये त्याच्यामध्ये, मी पहिलेच क्लिअर करते की इट्स जस्ट लॉ रिलेटेड. तुमचं करिअर गायडन्स असेल ते मी नक्कीच तुम्हाला जरूर करेन. आणि कन्सल्टेशन वगैरे असेल तर ते प्रोफेशनली वॉट एव्हर इट इज यू कॅन कॉन्टॅक्ट मी देअर. शुअर शुअर. तर सायली, थँक्यू सो मच, आज तू आली आणि आम्हाला जॉईन केलं आणि थँक्यू. एवढी महत्वाची इन्फॉर्मेशन सांगितली. सो थँक्यू सो मच सायली. आपण हे सेशन इथंच थांबूया. या, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू ऑल.